विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। वडेट्टीवारांनी शहीद हेमंत करकरेंबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात आंदोलन करण्यात येत आहे। त्या पार्श्वभूमीवर वडेट्टीवारांच्या नागपुरातल्या निवासस्थानासमोर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। वडेट्टीवार यांच्या नागपुरातल्या निवासस्थानासमोर पोलीस बंदोबस्तात आता वाढ करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय वडेट्टीवारांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात आता आंदोलन करण्यात येत आहे। भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। वडेट्टीवार यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांनी आता जोरदार घोषणाबाजी देत आंदोलनाला सुरुवात केली आहे। आपण पाहतोय आक्रमक आंदोलकांना पोलीस अडवण्याचा थांबवण्याचा प्रयत्न करतायत, मात्र पोलिसांमध्ये आणि आक्रमक आंदोलकांमध्ये यावेळी शाब्दिक चकमक देखील होत असतानाची ही खास दृश्य आपण साम टीव्हीच्या माध्यमातून पाहतोय। नागपुरातील विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानाबाहेर आता भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते पदाधिकारी आक्रमक झाल्याची ही दृश्य आहेत। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्याविरोधात आता भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते पदाधिकारी आक्रमक झालेले आहेत। त्यांचा प्रतिकात्मक पुतळा देखील या ठिकाणी जाळण्यात आलेला आहे। आपण पाहतोय नागपूरमध्ये विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानाबाहेर आता भाजपकडून हे आंदोलन केलं जात आहे। विजय वडेट्टीवार यांचा प्रतिकात्मक पुतळा देखील या ठिकाणी जाळण्यात आलाय आणि जोरदार आक्रमक घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। दरम्यान ही थेट दृश्य आपण पाहतोय नागपूरमध्ये विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानाबाहेर भाजपकडून आंदोलन केलं जात आहे। त्यांचा प्रतिकात्मक पुतळा देखील या ठिकाणी जाळण्यात आलाय। विजय वडेट्टीवार यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल एक विधान केलं आणि त्यानंतर आता आपण पाहतोय त्या विधानाचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत। भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी आक्रमक झाल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं। पराग ढोबळे आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईन वरून आपल्या सोबत आहेत। पराग, आपण पाहतोय वडेट्टीवार यांच्या या वक्तव्याचे आता तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत, काय अपडेट्स आहेत? नक्कीच नागपुरात जे आहे तीव्र पडसाद आपल्याला पाहायला मिळाला। ज्या पद्धतीने त्यांनी वक्तव्य केलं होतं त्यानंतर भाजपा युवा मोर्चाने जो आहे आज आंदोलनाचा इशारा दिला होता आणि गेल्या 1 तासापासून त्या पोलिसांचा मोठा तगडा बंदोबस्त जो होता विजय वडेट्टीवार यांच्या घरासमोर ठेवलेला होता आणि आता जे आहे त्यांचा जो आहे पुतळा जो आहे प्रतिकात्मक पुतळा तो जाळण्यात आला आणि पोलिसांमध्ये जे आहे मोठ्या प्रमाणात जे आहे धक्काबुक्की होताना दिसून आहे। पोलीस आता कार्यकर्त्यांना जे आहे ताब्यात घेताना दिसून येत आहे आणि मोठ्या प्रमाणात जे आहे घोषणाबाजी आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळते आहे। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात जे आहे घोषणाबाजी होताना दिसत आहे आणि भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी आहेत ते पूर्णपणे आक्रमक झाल्याचं आपल्याला दिसत आहे। पोलीस त्यांना ताब्यात घेण्यासाठी जे आहे प्रयत्न करताना सुद्धा आपल्याला दिसून येत आहे। निश्चितच पराग, आपण पाहतोय सध्या वडेट्टीवार त्यांच्या निवासस्थानी उपस्थित आहेत का किंवा कशा पद्धतीचं आता सध्याचं वातावरण आहे? नाही, सध्या ते प्रचार दौऱ्यामध्ये असल्यामुळे ते इथं उपस्थित नाही आहे। नक्कीच इथे उपस्थित नसल्यामुळे जो आहे मोठा प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे लावण्यात आलेला आहे आणि जो आहे आक्रमक जो आहे तो आपल्याला सुद्धा इथे पाहायला मिळते आहे। निश्चितच धन्यवाद पराग या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय नागपुरातील विजय वडेट्टीवार यांच्या निवासस्थानाबाहेर आता भाजपकडून आंदोलन केलं जात आहे। शहीद हेमंत करकरे यांच्या संदर्भातल्या एका वक्तव्याचे आता तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहे। हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या एका वक्तव्यानंतर आता त्यांचा निषेध नोंदवला जातोय।